गुड मॉर्निंग सगळ्यांना. शुभ सकाळची वेळ झालेली 8:30 वाजले. मी आलती गाईला खाया काढाय. गाईला खाया काढून ठेवलं. इरा पडला इथंच. गाई वराडली. धार काढायला जायचंय, पण खायला काढून ठेवलं आधी आणि मग तिला म्हणलं खाया टाकायचं. कडवा परत मागचं एवढं फुटून आलंय. थोडं थोडं पाणी द्यायचं. आणि इथं वांगी इथं खायचं. वांग्याला वांगी हो का आले ते तसे फुलं लागले ते. सकाळचं काय काम ते कडवाळा रोज सकाळचंच काढून ठेवते. म्हणजे डायरेक्ट 5 वाजता बिल काय रात्री सगळं चकाचक झाडून काढावं लागतं. काही असं दिसतंय 12च्या नंतर कसं दिसतंय. परत आणि 5 वाजता झाडून काढावं लागतं. सगळे झाडून काढले का पण सूर्य परत डोक्यावर आलं. धार काढायला जायचंय आता. चला, कोणीच उठलंय का नाही काय माहिती. ज्ञानेश्वरी आय चुलीला जाळ घाला. चुली इथून गेली या. आतमध्ये कसं चाललंय. घेवड्याची शेंग करायची. लसूण सोडते. लसूण बिसवाला लसूण पण सोला ना. काय खरं नाही देवा. तेच अवघड आहे सगळा. धूर म्हणलं सगळा. हातच धुवायचा आहे. चला आधी हात धुवून. आता काय करते. घेवड्याची शेंग भाजी करायची. चूल पिटली ना हा आताशी चूल पिटली. चूल पिटली. चूल दुखती. काय धुपायला तिला आता. तिला काय धुपती ती. फुलं ही सकाळ आत्याची देवपूजा झालेली आहे. आणि बापू गेल्यात आमचं रानात. तिथं हो उंबर उगवली आणि ती महादेवाची पिंड ती आमच्या पहिल्यापासून आहे. आमच्या ह्यांनी कळवा आणली तेव्हापासूनच आहे. ती लागते त्यांना सारखी मस्तपैकी. सगळं ओके. सकाळी सगळं असं. रात्री एवढंच राहिलं होतं झाडायचं, कारण का हे सगळं पिवळा झालाय पाला. ते सगळा खाली पडतोय. म्हणलं आता आजच्या दिवस हिरबळ पडून द्यायचा आणि मग संध्याकाळून झाडायचं. तिकडं ऊस पण तोडून ठेवलाय. गाईला वाहडं टाकलं होतं, पण तरी ती ओरडत होती का तर तिला कडवा खायचं होतं. पण म्हटलं आता धार काढल्याशिवाय तिला कडवा नकोच टाकायला. बापूंनी कपडे दगडा ठेवून बापू रानात चक्कर मारायला. ज्ञानेश्वरी काय करते तू. ऊन पडले आता. सांडगं बाहेर टाकावं लागतं सकाळ. सांडगं टाकू का उन्हात का नका. शिजाय घालता का डायरेक्ट फुडणीला टाकताय. डायरेक्ट वय बिगर पाण्याचे. पुरण का तेवढी. पुरण का काय म्हणते. कशाचं खाते ती का. काल तशी चटणी राहिली किती लई. होय मजलेवानी करते ती नुसती. खाते. द्यावं लागते ती होती. मग नको ना. लय मला मागायचं आणून देऊ ते काय खाते. लय मला मागायचं आणून उपयोग आहे का टाकून द्यायचं म्हणल्या. मग काय काय तर त्यापरती बादली थोडंच करायचं काढून थोडंच ठेवली. खायचं. मग थोडंच करायचं आणि थोडंच खायचं. लय करायचंच नाही चालू आता. होय. आता बापू तर निघालो दौऱ्यावर. बापूचा दौरा फिरायला आहे. रानात गेलेत की पण आता 11 वाजेपर्यंत. कितली तिकडं असेल. दूध वाचायचंय. ते हांड्यात पाणी आहे का. हाय उत्सक ती खराब झाली. टाकाचा घासून ती हांडा टाकाचं व्हायचं. पाणी आता कुठलं येतं आज. पाणीच नाही. दुसऱ्या हांड्यात पाणी आहे का तिथं खालच्या. कुठल्या हाय जेरच आहे ती. आमची की दोन हांडा.
नंदा मावशी यायच्यात म्हणल्यावर. त्यांची मोटर चालू झाली वाटतं. कोणाची? आणि विशालची त्यांची. पारुष्य बसलेले असतात चुली पुढं उठले की. दूध वाटायचं किटली टाक किटली इथं ठेवते. काय म्हणताय? काय माहिती तर तुम्हाला मी म्हणलं होतं म्हणलं घालते की वांगी आत्ताच बघून आली मी. हाय ती कडला इकडच्या कडला येतं नारळाच्या कडला. तुमच्या ह्याने काय करायचंय? काय म्हणते बघा तुमच्या ह्याने उरकायला पटापटा चला. काय करते मॅडम उरकले का तुमचं? मॅडम आमच्याकडे बिनढंकी मनीषा त्यावेळेस होईल का? आई काय केलंय ग तो खायला आम्हाला चांगलं चांगलं तर संदीप त्यावर गोटरली डोकवायचं दुसऱ्या लावून नुसतं डोकवायचं लांबणं. संदीप तिच्या मागे यायचं. मला तर लय भूक लागली तिच्या फारच. बरं आहे का तुमचं मग? मी आलेलं जेवायचं कुठं विचारते तेव्हा. अगं तुझ्या पोटात तिने चांगलं चुंगलं करून एका दिवशी खराब झालं तर निघाली लागलेला मॅगी आण कुठं काय चायनीज चायनीज आण त्याला पैसे जरी काल लागतील टमाटर केलं म्हणून चायनीज आणायला गेली लाकडीला. नाही टमाटर मला आवडतं मला सांगितलंच नाही. सांगितलं सकाळचं काय खातो तुम्ही? आता सकाळचं खाल्लेलं आधी रात्री आम्ही चायनीज खाल्लेलं. मग म्हणलं होतं टमाट्याची चटणी आहे म्हणून चपाती आहे म्हणून चला असं ह्यांचं असं चाललेलं असतं. भांडी घेऊन पडल्यात घासायची. करणारे डायरेक्ट भाकरी करणारे मग कसं काय नाही चालते फक्त पातळ भाजी कर त्याला. शिकवण असली करते ग. हो घेवड्याची शेंग कालच ताजी ताजी तोडली होती रात्री. तिथं या घेवड्याचा वेल या घालतात थोड्याशा शेंगा तका तिथं वेल येतो त्या वेलाच्या शेंगा घालतात त्या. सध्या बाय सगळ्यांना सकाळ सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांचं. बघा इरबळ काय काय चाललंय ती. आता लय हा लय काम आहे आता बाय सगळ्यांना.